1,00,000 रुपयांच्या बदल्यात 5,00,000 रुपये देण्याचे आमिष दाखवले, यूट्यूबवर व्हिडिओ दाखवले आणि मध्य प्रदेशातील तरुणांची फसवणूक केली। या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 ते 8 वाजेच्या दरम्यान नाडगाव बोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात उड्डाण पुलाजवळ कोलाडी रस्त्यावर नागरिकांना 4 संशयित युवक दिसून आले। त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याजवळील पिशव्यांमध्ये कोऱ्या करकरीत भारतीय नोटा आढळून आल्या। गेल्या काही दिवसात बोदवड परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे। नाडगाव येथे सुद्धा मोठी चोरी झाली होती। हे चोर तर नाही ना, या समजातून नागरिकांनी या चौघांना चोप दिला। या घटनेबाबत नाडगाव येथील पोलीस पाटील श्रीमती प्रियंका भंगाडे यांनी बोदवड पोलीस निरीक्षक श्री भोळे यांना सकाळी 8 वाजेच्या सुमारास फोनवरून कळवले की नाडगाव गावात काही लोक चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याने त्यांना स्थानिक लोकांनी पकडले असून मारहाण करीत आहेत। ही माहिती मिळताच सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अयूब तडवी व पोलीस स्टाफ नाडगाव येथे घटनास्थळी गेले असता त्यांना समजले की नाडगाव गावी अज्ञात 4 इसम यांना स्थानिक लोकांनी मारहाण केली आहे। ते जखमी झाल्याने त्यांना परस्पर बोदवड सरकारी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। सदर इसमांपैकी 2 इसमांना पुढील उपचारासाठी पोलीस अंमलदार यांच्यासोबत जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले। या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता संजय कुमार प्रेमचंदजी पिपलोदिया वय 44, व्यवसाय इलेक्ट्रॉनिक दुकान, राहणार डाक बंगलाजवळ, सुसनेर, तालुका सुसनेर, जिल्हा आगर, मध्य प्रदेश यांनी सांगितले की 1,00,000 रुपयाच्या बदल्यात 5,00,000 रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले। त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलो, परंतु या ठिकाणी माझ्याजवळील 1,00,000 रुपये हिसकावून घेऊन त्याच्या बदल्यात खेळण्यातल्या नोटा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यास नकार दिला असता 7 इसमांनी मारहाण केली। हा प्रकार पाहून नागरिक सुद्धा गोळा झाले आणि या चौघांना नागरिकांनी चोप दिला। यातील 7 आरोपी असे आहेत: सय्यद साबिर सय्यद शफीक वय 30, राहणार कुरा काकोडा, तालुका मुक्ताईनगर; अंकल अशोक पारधी, राहणार रेवती, तालुका बोदवड; करण किरण बोदडे, तालुका बोदवड; प्रशांत समाधान पाटील, राहणार कुरा काकोडा, तालुका मुक्ताईनगर; सय्यद शरीफ सय्यद शफीक, राहणार कुरा काकोडा, तालुका मुक्ताईनगर; निलेश ईश्वर गुरचड, विकी ईश्वर गुरचड, दोन्ही राहणार नाडगाव यांनी संजय पिपलोदिया यांच्याकडून 1,00,000 रुपये हिसकावून घेऊन त्या बदल्यात त्यांना खेळण्यातल्या नोटा देण्याचा प्रयत्न केला। त्याला नकार दिला असता संजय पिपलोदिया व त्यांच्या सोबतच्या लोकांना आरोपींनी मारहाण केली। एकूण 7 आरोपींपैकी सय्यद साबिर सय्यद शफीक वय 30 वर्ष, राहणार कुरा काकोडा व अंकल अशोक पारधी, राहणार रेवती, तालुका बोदवड यांना पोलिसांनी अटक केली आहे। इतर आरोपी फरार आहेत। याबाबत बोदवड पोलीस स्टेशनला CCTNS गुन्हा रजिस्टर नंबर 211/2025, भारतीय न्याय संहिता 2023/310, 261(2) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन प्रभाकर रहाटे करीत आहेत। या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दुपारी 2 वाजता बोदवड पोलीस स्टेशनला गेले असता गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता माहिती विचारली असता पोलीस निरीक्षक साहेब मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी गेल्याने गुन्हा दाखल झाला नाही असे ठाणे अंमलदार श्री जाधव यांनी सांगितले। या घटनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जप्त केलेल्या नोटांपैकी असली किती व नकली किती याबाबत सुद्धा गुप्तता पाळली जात आहे। यामागे कुठेतरी पाणी मुरते आहे का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे। युगदूत न्यूज लाईव्ह करता गोपीचंद सुरवाडे, बोदवड। सोडा यार, आमच्या गावात सोडा, गावात सोडायला आमच्या ते 1 लाख चालेल।
1.5 लाख चाललेले आता हिच्यावर किती इन्क्वायरी झाली पाहिजे काय झालं पाहिजे सगळं माहिती आहे आता आम्ही काय करू ऑनलाईन कंप्लेंट टाकतो मी आता मोबाईल ते काय एक क्रीम कोण क्रीम पाहणे अजून काय गड्डे टाका मॅडम गड्डे टाका एक एक दोन अंदर टाका ते अंदर तो त्याच्यातून भेटला होता तो टाका तिकडे टाका